learn.skilltapro.com या वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटला गेल्यानंतर इथं तुम्हाला सेंटर लॉग इन आहे, इथं स्टुडंट लॉग इन आहे. तर पहिल्यांदा तुम्ही सेंटर लॉग इनला क्लिक करा. तुम्हाला सेंटरचा ID पासवर्ड मॅडमने दिला असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. ते हे तुमचं वर्डप्रेसचं डॅशबोर्ड आहे. इथं तुम्ही तुमचे विद्यार्थी वगैरे ॲड करू शकता. तर इथं आपण प्रथम तुमच्या सेंटरचं नाव लिहा व्यवस्थित. इथं आम्ही डमी नाव टाकलेलं असतं, तुम्ही ते नाव टाकायचं. इथं मी नाव टाकलेलं आहे. इथं तुम्हाला पत्ता टाकायचा आहे, पत्ता टाका तुम्ही, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर बाकी गोष्टी तुम्ही बदलू शकता, पाहिजे तर ईमेल ॲड्रेस बदला, तुम्हाला जो पाहिजे तो मोबाईल नंबर टाका. तुम्हाला टॉपला बॅनरचा कुठला रंग पाहिजे तो निवडता येईल. मी तसा रेड कलर निवडतो, डार्क रेड निवडला मी. त्याच्यानंतर सध्या इथं आपण त्याला सेव्ह डिटेल्स करूया. ते हे सेंटरचे डिटेल्स झाले. तुमच्याकडे कोणकोणते कोर्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथं खाली दिसणार आहे. आता विद्यार्थी कसा ॲड करायचा हे झालं सेंटर. आता विद्यार्थी कसा ॲड करायचा यासाठी स्टुडंट नावाचं बटन दिलेलं आहे डाव्या हाताला. तर स्टुडंट सध्या एक विद्यार्थी ते ॲड केलेला आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे डेमो. तुम्हाला पाहिजे असेल दुसरा विद्यार्थी तुम्ही ॲड करा. मी विद्यार्थी कसा ॲड करायचा दाखवतो तुम्हाला. इथं नाव लिहिणार आहात तुम्ही, तुमचं नाव लिहा, युजर नेम, ईमेल, स्टुडंट, पासवर्ड टाका. आता दोन ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. एक आहे सेंटर ओनली, तर याचा अर्थ विद्यार्थी फक्त तुमच्या सेंटरला असतानाच हा कोर्स रन करू शकतो, पाहू शकतो. घरी गेल्यावरती हा कोर्स त्याला मोबाईलवरती वापरता येणार नाही. पण सेंटर प्लस होम बटनवरती क्लिक केलं तर त्याला दोन्ही ठिकाणी म्हणजे घरी पण थोडक्यात ऑनलाईन पण पाहता येईल आणि सेंटरमध्ये पण लर्न करता येईल. तर सध्या मी कोणतंही निवडतो, तुम्हाला जे पाहिजे निवडा तुम्ही सध्या, आणि त्याला कोणता कोर्स तुम्हाला विद्यार्थ्याला द्यायचा आहे तो निवडा. तर सध्या तुमच्या लॉग इनमध्ये फक्त GST TOT दिसत असेल, कारण तुम्ही TOTला आता ॲडमिशन घेतलेलं आहे. हा कोर्स तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला दिला तर हा पहिला कोर्स तुमच्याकडे लॉग इन झालेला असेल. तर मगाशी आपण सेंटर लॉग इन केलं होतं, आता आपण स्टुडंट लॉग इन केलेलं आहे. स्टुडंट लॉग इन म्हणण्यापेक्षा स्टुडंट क्रिएट केलेला आहे आणि तो बाय डिफॉल्ट ब्लॉक असतो, तुम्ही त्याला अनब्लॉक करा आणि आता तो विद्यार्थी लॉग इन करू शकतो. आता ॲज अ विद्यार्थी म्हणून लॉग इन कसं करायचं, तर मगाच्या पेजवरती आपल्याला पुन्हा एकदा जावं लागेल. त्यासाठी मी काय करतो, याला लॉग आउट करतो. इथं स्किल टॅपरोच्या पेजवरती जाऊया. विद्यार्थ्याला देताना डायरेक्टली ही विंडो आपण देणार आहोत आणि स्टुडंट लॉग इनवरती क्लिक केलं की तुम्ही आता पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून लॉग इन करणार आहात. तुम्ही चेक करा, ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्हाला लॉग इन करता आलं पाहिजे आणि सेंटर म्हणून तुम्हाला विद्यार्थी क्रिएट करता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून लॉग इन करता तेव्हा तुम्हाला तुमच्या सेंटरचं वरती नाव दिसतं, इथं तुमचा पत्ता दिसतो, मोबाईल नंबर दिसतो आणि जणू काही ही तुमची स्वतःची वेबसाईट आहे असं ती बिहेव करते. याच्यातले सगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना असे दिसणार आहेत, तुमच्या सेंटरवरती नाव दिसणार आहे. आता तुम्ही TOT म्हणून इथं दिलेलं आहे, तर तुम्ही TOT क्लिक करा. आज विद्यार्थी म्हणून लॉग इन केलेला आहे, तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला आता तो कोर्स इथं दिसायला लागेल. तर सगळे कॉन्टेंट इथं दिसणार आहेत, तुम्ही हे वापरा. ॲज अ सेंटर म्हणून पण अनुभव घ्या आणि ॲज अ विद्यार्थी म्हणून कोर्ससुद्धा समजावून घ्या. फुल स्क्रीन करता येईल, या बटनावरती क्लिक केलं तर फुल स्क्रीन पण दिसेल आणि हे सगळ्या गोष्टी मोबाईलवरती सुद्धा सहजपणे ॲक्सेस करता येतील. पुढे जेव्हा GST तुम्ही कंटिन्यू करताय तेव्हा विद्यार्थ्यांसाठी हा TOT कोर्स असणार नाही, विद्यार्थ्यांसाठी GST प्रॅक्टिकल लॅब नावाचा कोर्स असणार आहे आणि त्याचे कॉन्टेंट विद्यार्थ्यांना दिसतील. हे फक्त शिक्षकांसाठी आहे. धन्यवाद.